कोणने समाय सांग म्हणला देव गौसना तुला गौसत आहे का घरात गजऱ्यानं हजारो लोक परेशान आहेत त्या देवासाठी कोणी जटा वाढून परेशान आहेत नकाच्या चिंबड्या झाल्या फोटो पाटीला गेले डोळे खोल खोल गेले देव ध्यानात नाही देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला देव स्वप्नात नाही महाराज कुठं देव आहे की आता काय लोकांच्या अंगात येते ते कसं आहे ते कोणाच ठाऊक त्या कोल्हापूरला गेलो त्या लक्ष्मीच्या मंदिरात जाता जाता बाहेर दरवाजाला 2 फांटे हलिंबाची हातात घेऊन ती बाई तिकडं हलकी वाजायली दोन्ही हातात 2 ढाळे आहा 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 एक माणूस लिंब घेऊन मागं पळायले हातात पाय धरायले त्या बाईचे माफ करा माय माफ करा माय त्याला म्हणलं कोण माणूस आहे महाराज म्हणे त्या बाईचा मालकच आहे ते माफ करा माय म्हणायला मयासारखा नवरा असता तर बेश्रमीच्या फोकानं झडकून काढली असते देव अंगात शिरत आहे अरे देव पहिलाच अंगात आहे अंगात याची काय गरज आहे इतके दिवस झाले मी कीर्तन करायलो 96 पासून पांडुरंग मया अंगात आला नाही बुवा कसा देव पत्ता आहे नाही पहिलाच अंगात हे आणायची काय गरज आहे तैसा हृदयामध्ये मी आस्था सर्व सुखाचा परिभ्रांता काम विषयावर पहिलाच आहे ते कमरेची पिशवी पडली नाचता नाचता त्याच्यावर पाय ठेवलाय ते पाय धरायले आहा हे घे आहा हे घे या आता कसं कळायला हे घ्या असं देव म्हणते का घे दुनिया झुकती महाराज झुकाने वाला चाहिए माग त्या धोत्र भजण्यानं धोत्र नेसत जाव नाही धोत्र पंचकष्टाचं वैष्णवाला धोत्र पाहिजे आता ये रे तुमची ड्युटी आहे का काय कॉलेजला आहेत गुरुजी कॉलेजला गेल्यावर ठीक आहे असं आता इकडं निघाले की धोतर नेसत जा नाही होय गुरुजी हां बर मला ओळखू यायची नाही पण विठ्ठल काळानुसार कधी वयानुसार आता बदल करी जाव आता म्हातारपणापासून अशा पॅन्टी कवर घालाव बापाला धोत्र नेसू नये का काही काळी पॅन्ट काही पांढरी पॅन्ट काही आता ही संस्कृती कोण पाळायची आपली हिंदू संस्कृती आपण नाही तर कोण पाळायची धोत्र घाला प्रत्येक टाळकरीनं मला धोतर नेसून कंबर बांधून कास घालून बळकट अंधालो कळी काळावरीनी काय पद्धतीत महाराज भजनाच्या सांगा आम्हाला देव भेटायच्या बघा पहिली पद्धत सांगितली महाराजानं भजन करीत असताना व्यसनमुक्त करून भजन करा व्यसनमुक्त संघटना आताच काढली ह्या लोकांना नाही हो ग ह्या लोकांना पैशासाठी काढल्यात संघटना महाराज आमच्या साधू संतांना संघटना काढल्यात महाराज व्यसनमुक्तीच्या सेना मने सोडा व्यसनी व्यसन व्यसनी व्यसन आसो हे अवगुण जरी जल आसो हे अवगुण जरी जल वर्णात कडी जमत नाही हेच प्रमाण डबल म्हणायचं विठ्ठला शेणा म्हणे सोडा व्यसनी व्यसन आसो हे अवगुण जरी असो तुम्हाला काय असतील ते अजून अवगुण आज सोडून द्या
व्यसन सोडून द्या. बघा कुठून व्यसन सोडायचे, तोटे कोणी खाऊ नका पोरू, लक्षात घ्या. तोटा कधी खाऊ नये. भजन करीत असताना भजने आहे ना, तोटे खायचे नाही. आता एक संशय उभा राहतो, भजने म्हणलं की बसलेली माणसं ह्याच्याकडे बघतात. आता काय हेच भजने येतं का? ह्याच्या कपाळावर शिक्काय का हे भजने येत म्हणून सांगायचे. भजन म्हटलं की बघा आपण सर्वच जण भजने येत. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ, परी झाली आसे केवळ माझी चिठाई. सगळेच भजनेत महाराज, कोण भजन्या नाही. नाही म्हणला महाराज ते भजनाला यायच न म्हणला, भजनच करीत नाही, त्याला सांगा जरा दम. करतय ते बी भजन. शेलोनियाला उशीर झाला, गावातलं काय वाहन नाही, एकटंच होतं. कोणतं तरी वाहन गौसलं पुढे जाणार, त्यानं फाट्यावर सोडलं. रात्री 12 वाजले. 12 वाजता निघालं. जरा पुढे आलं की त्या अर्ध्या रस्त्यामध्ये कुत्रं बसलो होतो कोलटेकणी. हे न कवा तरी ऐकलं होतं तिथं काहीतरी असतंय म्हणून. त्याच्या अंगाचं पाणीच झालं. पुन्हा लक्षात आलं देवाचं नाव घेतल्यावर ते जवळ येत नाही म्हणून. राम म्हणे तया नय जवळी भूत कैसा नये. राम म्हणे तया नये जवळी, राम म्हणे तया नये जवळी, नये जवळी भूत कैसा यमदूत म्हणता राम. तैसा यमदूत म्हणता राम. राम म्हणलं की त्याच्या जवळ भूत येत नाही, तसं भजन करणाऱ्याला यम येत नाही म्हणे. पथ्य पाळा. कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन करा. करा रे बापानो साधन हरीचे, करा हरीचे साधन. पण करीत असताना जनी करणीचे, जेने नोय जन्म यमाची यातना, आयस्या साधना करा काही. यमाचा मार पाटीत बसला असं भजन नको महाराज. काय सांगायलो, भजन म्हणू लागलं की काळ जवळ येत नाही, भूत जवळ येत नाही. लक्षात आलं तिथून जे त्यानं भजन सुरू केलं, राम 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 राम, पारा पसरू की असतो पुढून चाललंय. गावात सप्ताह चालू होता. काही माणसं जागर करू लागली भजने. जागर करीत असतानाही दिसला अरबा अरबा राम राम, लय उशीर केला म्हणले, याला एकटेच. त्याला काय म्हणलं, आपल्याला काय भेव वाटत नाही म्हणा, मी एकटाच येत असतो कुठं. बर बसा मग जरसं भजनाला. आता उतारीची अभंग चाली झाली, उतरणी झाली की आरती होणार आहे. बसा जसं जागराला. भजन फिजन आपण करीत नसतो म्हणलं. आता येदोळ भजनच करीत आलास. करतोय भजन, पण वेळ पडल्या. कोण म्हणतंय भजन करीत नाही? प्रत्येक जण भजन करतंय, वेळ पडल्या. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काढणारे लोक चर्चा करू लागली. जगात देव नाही, देव नाही, देव नाही. भाषण केलं. लोक देवाच्या मागं लागले, देव म्हणाले, देव नाही, देव नाही. त्याचं भाषण झाल्यास मी म्हणलं काय मस्त बोलली होतो मी, सुंदर. खरं तुमची बोलायची शैली नंबर 1 आहे बघा. म्हणलं काय तुम्हाला बोलायचं, काय दिमाग भारी हो म्हणलं. असं बोलणं कोणाचंच नाही, पद्धतशीर बोललात. ते मला देवाची करणी आहे. अरे येदोळ देव नाही म्हणलंस की तू. आता देवाची करणे मानतो देवाला दमदर. विठ्ठाला विठ्ठला
फक्त टाळ घेतो तेवढेच भजने नाहीत, आपणही भजने आहेत महाराज. पण परमार्थ करीत असताना, ही साधना करीत असताना, भजनेनं भजन करीत असताना असं भजन करा पथ्य पाळून, जेणेकरून भजन न करून बी यमाचा मार आणि भजन करून बी यमाचा मार पाटीत बसता कामा नाही. जेणे नो हे जन्म यमाची यातना. त्यासाठी भजण्यानं तोटे खाऊ नका, पुड्या खाऊ नका, बिड्या ओढू नका, मद्य सेवन करू नका, मांस भक्षण करू नका, व्यसन सोडून द्या. तोटा खाणं बरं नाही मला, पुड्या खाणं बरं नाही. अमंगळवाणी महाराज ती महाराज म्हणले भजन ते वंगळवाणी नरका जाणे चुकेना. वंगळवाणीनं भजन करू नका, तोटेन पुड्या खाऊ नका, बिड्या ओढू नका. तंबाखू ओढोनी तंबाखू ओढोणी काढेल जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. तंबाखू ओढून धूर काढू नका, बुडेल ते घर तेने पापे. त्याचे परिणाम सांगितले. भजन करीत असताना हे व्यसन केल्या काय होते, देव तर भेटतच नाही म्हणले बघा मग वाईप्रमाणे. आता बसते ते गांजा दारू मत पी यारू अक्कल गुंग हो जाती है. हाँ, दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है. जाती है. म्हणून हे बघा तोटे खाऊ नका, पुड्या खाऊ नका, बिड्या ओढू नका, मद्य सेवन करू नका. तोटे खाणं बरं नाही. तोटा खाणाऱ्याच्या जवळ बसा वाटणं. तोटा खाणाऱ्या माणसाला काहीच कळत नाही. बघा त्याला बैठक कळत नाही, कोणापाशी बसलो कळत नाही, बसत बसतच उठत आहे की पचकन पिचकारी मारत. त्या पुड्या खाणाऱ्याला दिमागच नसते महाराज, पचकन पिचकारी कुठं बी. पुड्या खाणाऱ्याच्या तोटा खाणाऱ्याच्या घरी तर बसाच वाटत नाही कधी. बिड्या वडणाऱ्याच्या त्याला कवाडाचा सांदत पिचकारी मारते, जरा कुठं मोकळं दिसले पिचकारी मारते, अंगणात पिचकाऱ्या मारते. ते कोंबडा असते बघा, ज्याच्या घरी कोंबडा असेल त्याला विचारा, त्या कोंबड्याला एक अक्कलच नसते. ते कुठंही बसलं की पिळी पिळी पिळकतच राहते. तसं हे माणूस कुठे पिची पिची पिचकतच राहते. सगळं अंगण रंगून टाकते पुड्या खाणारा अंगण.
त्याचा वास तर बघा तुम्ही. काय काय माणसाला तर लय सवय जवळ येऊन बोलायची, लय गद्दळ सवय. नाकापाशी तोंड आणते, कानापाशी तरी नाही. आम्हाला काय ऐकू येणं का काय, वास यायला की तोटे खाऊ नका, पुड्या खाऊ नका, बिड्या वळू नका. आता बिड्या वळणार, कुठेही बिडी फुकीत आहे तिथंच कोचित आहे. हे बघा, भिताडाची सांद असू द्या, कवाडाची सांद असू द्या, कुठं बी बाजाला बसल्या बसल्याच बिडी तिथंच कोचित आहे. मंदिरा बसल्या बसल्या बिडी फुकीत आहे, मारुतीकडे धुपन सोडते फू. जवळ डबी नसेल तर मधात दिव्याला नेऊन शेतीत आहे. हे बघा, हे तत्वज्ञान. काय होतंय महाराज, हे केलं तर व्यसन करू लागल्यावर भजन केलेलं फळ मिळत नाही. पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी, हे भजनाचं पुण्यवरी कामाला येत नाही. हे आता काय लोक म्हणतील, महाराजाला काय राहिले हो, आम्ही आमच्या पदरचं खालो, महाराज का आम्हाला पैसा द्यायला का मला पुड्या खाला तोटे खाला बिड्या वडायला, आम्ही आमच्या पदरचं खालो, त्याला काय राहिले म्हणणं सांगण्याहून. आपलं आपलं सांगावं की म्हणणं, त्याला सांगण्याहून राहिलं काय नाही, पण त्याला कारण आहे सांगण्याला, मेन कारण आहे. आता तुम्ही हे लोक सोडलात, मृत्यू लोक सोडल्याबरोबर यम दरबारात गेल्यावर यम तुम्हाला असं उभा करते, तुमचे 12 दिवस होतो. सगळ्या यादा काढते महाराज, त्या 12-13 दिवसामध्ये चित्रगुप्तापाशी चक्क याद्या. 60-70 वर्ष मनुष्य देव घेऊन फिरलास, त्या जीवाला म्हणते काय काय केलंस मृत्यू लोकात जाऊन ते सांग बरं मला, काढ यादी. आणि इकडं गावात सप्ताह सुरू झाला तेव्हा कुठं होतास सांग. सप्त्यात पट्टी दिली नाहीस वाटते, पट्टी देणाऱ्याला काय बोलला होतास का, दिलेली पट्टी हापकिली होतीस का सप्त्यातली, कवा पंक्तीला गेला नाहीस, पहिल्या पंक्तीला थडा हाणल्याशिवाय राहिला नाहीस, कवा पंक्तीत वाढ केली नाहीस, घरला वाढण नेल्याशिवाय राहिला नाहीस. संध्याकाळी लय उशीरवर फिरत होता म्हण, रात्री 12 वाजतोर घरी येत नव्हतास, 12 वाजतोर कोणचे धाबे फिरत होतास सांग बरं मला. काढ यादी. लय लोकांचे कोरे कागद घेऊ सया केल्यास, काळे बाजार काय काय केलेस, आणि इकडं सगळं चक टोटल मारा. तिथं दुधाचं दुधन पाण्याचं पाणी होतं हे बघा, तिथं काहीच चलं ना. हे सगळं इथंच चलत आहे, काय चलत आहे ते मला वरी काहीच चलं ना. भजन केलंस का, करीत होतो म्हणला कवा बुवा, पंगत सप्त्यात केलती म्हणला, पट्टी देत होतो, आळंदी पंढरपूरची वारी ते बी करतो म्हणला कवा बुवा. महाराज लोकांची सोय तोंडावाल्यावर करतो की म्हणला, ते बी कवा भजन्याला चहा पाणी गाठ पडले अगदी करीत होतो म्हणला. इथं तर काय दिसत नाही की कोण्या भजन्याला चहा पाजल्याला, महाराजाला जीव घातल्याला, या बघ कोण्या सप्त्यात पट्टी दिलेली, भजनात आल्याला, वाऱ्या केलेल्या, एकादश धरल्याला, हे तर पुण्य काहीच दिसत तो इथं. कवा मायबापाची सेवा मयात होतं तोर केली म्हणला, आता ती बी दिसणं की म्हणला. कस काय केलंय म्यान, हे बघ तू पुड्या खाल्याला दिसायले, तोटा खाल्याला दिसायले, बिड्या वडल्याला दिसायले, दारू पेल्याला दिसायले, कोंबडं खाल्या, हे सगळं दिसायले म्हणला. हे बघ हे काय केलंस का तू कवा, बिडी तेवढी होती बा म्हणला, तंबाखू कवा बुवा लागत होती म्हणला, पुड्या लय जरा तोंडात चुनचुन करते म्हणून धरीत होतो म्हणला जरासं, बिडी एखादा झुरका कवा बुवा संग बसल्या, बाकी कधीतरी 4-8 रोजाला होतं म्हणला महाराज. पण होतं का, होतं म्हणला, तितकंच होतं की मग. या बघ हे इथं ते सगळं दिसायले, पण तो भजनाचं दिसणं, भजन बी केलं तर म्हणला, केलं जरी असेल, या बघ हे करू लागल्यावर भजनाचं पुण्य वरी येत नाही, तुला काम करीत नाही, ते भजनाचं पुण्य तिथंच रद्द होते. असं कसं म्हणला मग, आम्हाला तवा सांगू नव्हतं का, ये म्हणणं सांगू नव्हतं का, अरे आम्ही जागोजागी महाराज ठुली होते की सांगायला, तुला सांगितलं का नाही. तिथं जर ते म्हणलं आम्हाला कोण्या महाराजांना नाही सांगितलं तर ये मग आम्हाला आणून उभं करते, तू काय केलं सांग, का सांगितलं नाहीस.
म्हणून तिथं उभं राहण्यापेक्षा जबाब देण्यापेक्षा आता सांगून टाकलेलं मोकळं झालेलं बरं. काय जाब देता होशील सातके करिता पुढे आहे पुसता, पुढे आहे पातके करिता पुढे आहे पुसता, काय जाब देता होशील तू, काय उत्तर देता, काय उत्तर देणार आहे तिथं यमाचा मार खावं लागत. म्हणून भजन करीत असताना बघा हे व्यसन सोडून भजन करा, पथ्य पाळा. नाही काय व्हाले मला, देवाचंच नाव आहे की पवित्र आहे की म्हणला भजन करणारला काय व्हाले मला, तोटा खाल्यानंतर पुड्या खाली बिड्या बन व्हायला काय होत नाही र. पण ते कसं होते सांगू का, पुड्या खाऊन तोटे खाऊन बिड्या ओढून भजन करू लागलं का नाही, देवाला कसं मळमळच होते बघा, उलकीची येते देवाला, उलकीची येते ते भजन करू लागलं की आवडत नाही भजन. अमंगळवाणीचं भजन कसं आवडल देवाला. नाही म्हणला पवित्र देवाचं नाव आहे की, या बघा सगळं खरं आहे. उलकी काय येते देवाला आणि कशी येते एकदा सांगतो. आता टाइम आपला संपत आलाय. विठाला विठाला एका मोठ्या माणसाच्या घरी मोठा कार्यक्रम ठेवला. आता लग्नाचा ते काय साखरपुड्याचा म्हणतात ते मोठा कार्यक्रम. आता ह्या सोयरे धायरे सगळे जमा केले. पंचपक्वान्नाचा स्वयंपाक बेस जरा असा बनला महाराज. पुऱ्यान भाजीन शिरान ते कोशिंबिरीन पंचामृतन. आचार्य बी इतका भारी होता महाराज. कसलाय शिदा दिली की ते सुगंध सोडित होता. किती कमी माल दिला तरी चवच आणत होता. मोदीचा तांदूळ दिला तरी सुगंध याचा. या बघा एवढा आचारी भारी. सगळा स्वयंपाक झाला. माणसाची पंगत बसली. सगळे सोयरी जेवायला. वाढ झाली. आता अभंग म्हणायचा आणि बोला पुंडली म्हणायचं. ह्या आचारी म्हणला आपली ओळख करून द्यावं सोयऱ्याला, म्हणजे परिसरात कुठं बोलीतील आपल्याला स्वयंपाकाला. पडदा सारला आणि पंक्तीत उभं राहिले ते आचारी. राम राम सोयरे म्हणाले. सगळा स्वयंपाक आपणच केलाय बरं म्हणला. निवांत जेव्हा पद्धतशीर, काय गडबड करू नका म्हणलाय बघा. सगळा स्वयंपाक आपण केला. काय चव कशाला कमी येते मला सांगा म्हणला. दुसदुमार लक्षात येते करायला. त्याच्याकडं पाहिले ते आवाज ऐकून तर महाराज मळ 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 कपडे अंगावरली. 2 दिवस आंघोळ न केल्यासारखं त्याचं अंग दिसायले. कोणी कोणी बी लोंडी आले घामाचे. ते दाढीन मिशान वाढलेल्या डोसकन त्या बघा ती सर्दी झाली आली. निकून काही ते अडकले आलं. त्या पुड्या खाली आली. वगळं काय आली ती कोणी कोण बघा वाटणं त्याच्याकडं मळ मळ इकड यासारखं महाराज. एवढा स्वयंपाक मी आज केला बरं म्हणाले. याच हातानं केलाय बाप हो निवांत. जेव्हा हाताकडं पाहिलं तर खरूज आली हात महाराज सगळे. आपल्याला तेवढा पसारा लागत नाही म्हणलाय बघा. भांडे जरी कुठं कमी असले तरी आपण ॲडजस्ट करून घेत असतो म्हणला. एवढ्या पुऱ्या जे केल्या त्या आपल्या मांडीवरच लाटून केल्यात म्हणा. कोणाला खा वाटल म्हणाल. ते सोयरी वकारा देत मंडपाच्या बाहेर निघाले. वकाऱ्या देत नको रे बा जेवण. जेव की अन्न ब्रह्मरूप आहे की काय की.
अन्न ब्रह्मरूप आहे हो, पण करणार चांगला नाही ना. असं का नाम देवाचं आहे हो, पण अमंगळवाणीनं घेतलंय ना. विठ्ठला विठ्ठला भजन देव मंगळवारी भजन ते अमंगळवाणी वंगळवाणी नरका जाणे चुकेना. वंगळवाणीनं भजन केल्यास ते भजन पास नाही, त्याचा नरक कधी चुकत नाही. इंद्रियासी नेम नाही मोखी राम म्हणून काही. काय उपयोग आहे किती भजन करीत असताल तर. तुका म्हणे ऐसे किती नरका गेले पुढे जाते. माग गेलेत आता चालले तर पुढे जातील. पथ्य नाही पाळून भजन केल्यास. पण पहिला मार्ग आहे भजन करा, दुसरा मार्ग सांगितला पथ्य पाळून करा. असं नाही म्हणला बघा महाराज आपल्याला व्यसन कुठलंच नाही म्हणला. चहा पेत नाही, तुमचं दूध देखील पेत नाही म्हणला. आंघोळ केली जेव पूजा झाली की बघा जेवण करीत असतो. व्यसन कुठलंच नाही म्हणलं आपल्याला. भजन आपला काकडा चुकत नाही बघा, धुपारती चुकत नाही म्हणला, कीर्तन चुकत नाही, पोती घंटाभर वाचितो म्हणला मी. द्वादश टिळे अंगाला लावणं काय, 12 मुद्रिका लावणं काय, चौकड मारत घंटा घंटा पूजा आणि पोतीने बघा एवढा देव करीत असतो म्हणला. व्यसन आपल्याला मुळीच नाही. इथून गण लावाले, पोत्या वाचवाले, वाऱ्या करायले, भजन करायले, दुसऱ्याची धुरे कोरायले. काय उपयोग आहे. नुसतं तेवढ्या बी भागलं नाही तर तिसरा मार्ग दाखितला अजून साधू संतांना. तिसरा मार्ग कोणता सांगितला? तिसरा मार्ग भजन करा, व्यसनमुक्त होऊन करा, पण अंतःकरण निर्मळ ठेवून करा. चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. भावे गावे गीत शुद्ध करून या अंतःकरण निर्मळ ठेवून भजन करा. मला एक इतकाय विकार अंतःकरणात नको. आपला द्वेष दुनिया न करू दे, तू कोणाचा करू नको. नाही म्हणला तेच मला आडवं येऊ लागलो म्हणून मी बोललो. काय येईना. तू कोणाला आडवं जाऊ नको, तू कोणाला बोलू नको. सज्जनोत आपला द्वेष दुनिया न करावा. आपण कधीच कोणाचा करू नये. निर्वैर भावे सर्व साधन बरवे हे चिये. म्हणून अंतःकरण निर्मळ ठेवून भजन करा. आता कोण मार्ग सांगितले? मार्ग दावूने गेले मार्ग दावूने गेले दयानिधी संत थे 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 दयानिधी संत थे. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी,
मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते हे संतान मार्ग दाखवलेत अंतःकरण निर्मळ ठेवून भजन करा एक जरी विकार अंतःकरणात नांदला एक म्हणण्यापेक्षा तीळ मात्र जरी नांदला तर देवाची प्राप्ती होत नाही पुराणात पुरावा आहे मोठा राजा होता लेकरू होईना दुसरी बायको केली दैवयोगानं पहिलीलाच मुलगा झाला कुठं कुठं बऱ्याच ठिकाणी होतंय असं बी नाही लेकरासाठी दुसरी करता येईल पहिलीला सोन बसते झालं लेकरू पहिला हळूहळू ती मुलगा मोठा झाला असा खेळता झाला राजदरबारात गेला राजानं पाहिला राजकुमाराला आनंद वाटला राजाला हा मुलगा माझा आहे घ्या वाटाले मांडवी बोला वाटाले पण बायको काय म्हणते की माया सुटली प्रेम लेकरानं पाहिलं पप्पा पप्पा म्हणून मांडीवर गेलं जाऊन बसलं सावत्र मायनं पाहिलं धावत गेली माय तळेल कोण गालात दिलाय धरला हाताला खाली वेळा आजवर कुठे गेला होता बाप लाज वाटत नाही मांडवी बसायला लेकरू तन करीत गेलं बोलू नये ते मायला बोलायला लागलं सावत्र मायला सख्या मायनं ऐकलं गारानं धावत गेली माय लेकराला पोटशी धरलं तोंडावर हात ठेवला बोल नको बाप्पा सावत्र का असना पण माय की तुझी बोलू नको माईला बोलावं का काची माय आली म्हणला बापाच्या मांडीवर मला खाली उतरला म्हणला उठू दे बापा म्हणली आपल्याला देवानच वेळ आणली अशी उठायची कुठे देव माय सांग म्हणला मी जाऊन देवाला विचारतो माय म्हणली असं घरात गरजल्यानं देव गवसत नाही डोंगरानं कपाट्यानं बसून लोक परेशान आहेत त्याला देव गवसणं तुला गवसत आहे का घरात गरजल्यानं हजारो लोक परेशान आहेत त्या देवासाठी कोणी जटा वाढून परेशान आहेत नकाच्या चिंबड्या झाल्या पोटो पाटीला गेले डोळे खोल गेले देव ध्यानात नाही देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला देव स्वप्नात नाही महाराज कुठं देव आहे की आता काही लोकांच्या अंगात येते ते कसं आहे ते कोणाच ठाऊक त्या कोल्हापूरला गेलो त्या लक्ष्मीच्या मंदिरात जाता जाता बाहेर दरवाजाला 2 फांटे हलिंबाची हातात घेऊन ती बाई तिकडं हलकी वाजायली दोन्ही हातात 2 ढाळे आहा 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 एक माणूस लिंब घेऊन मागं पळायले हातात पाय धरायले त्या बाईचे माफ करा माय त्याला म्हणलं कोण माणूस आहे महाराज म्हणले त्या बाईचा मालकच आहे ते माफ करा माय म्हणाले मयासारखा नवरा असता तर बेश्रमीच्या फोकानं झडकून काढली असते देव अंगात शिरत आहे अरे देव पहिलाच अंगात आहे अंगात याची काय गरज आहे इतके दिवस झाले मी कीर्तन करायलो 96 पासून पांडुरंग मया अंगात आला नाही बाबा कसा देव पत्ता नाही पहिलाच अंगात हे आणायची काय गरज आहे तैसा हृदयामध्ये मी आस्था सर्व सुखाचा परिभ्रांतासी काम विषयावर पहिलाच आहे ते कमरेची पिशवी पडली नाचता त्याच्यावर पाय ठेवलाय ते पाय धरायले आहा हे घे आहा हे घे या आता कसं कळायला हे घ्यायचं देव म्हणते का घे दुनिया झुकते महाराज झुकाने वाला चाहिए माग त्या गुजरातलाच लोक जाऊ लागले तिथं देव भेटला होता मग त्या बाईला आपल्यातले गेलते का नाही किंवा आमच्यातलं गेलतं एक जण त्याला म्हणलं कस काय गुजरात महाराज म्हणला लयच भारी आहे अशी गुंपा आहे म्हणला केलेली आपण गेलोत की ती कोणती बाई असा हात करते आपण हाय म्हणायचं नाही म्हणायचं नाही लेकरच होता तो हाय म्हणायचं पत्ते सकाळी 1 लिटर दूध खडे साखर टाकून ते झाल्या बदामाच्या शिऱ्याचा हलवा दुपारावरून पोळी भात भाजी संध्याकाळी खिचडीन भजी बोंबच घेऊ गुण हाय त्या बाईला म्हणलं बाई तुम्हाला माय आम्हाला आला माय गुण हळूच करून म्हणलं बाई तुम्हाला किती महिने झाले माय म्हणली मला 12 महिने झाले हिच्या पोटात सुखाचार्य बसला जाऊन म्हणावं ते तरी पठ्या 12 वर्ष होता म्हणा 12 महिने झाले
कोणला गुन्हे याले का माय महाराज कोणला गुन्हे याले त्या बाईला म्हणा आम्हाला तुम्हाला होते हो मला नवलच वाटलं याला म्हणा दुनिया झुकते झुकाने वाला चाहिए डोंगरायनं बसून मेळ लागना देवाचा महाराज संसार करणाऱ्याला मेळ बसत आहे देवाचा एक जणाच्या लग्नाला गेलो मी जात नाही कोणाच्या लग्नाला आपलाच मेळ बसला नाही लोकांचं काय लय प्रेमातलं होतं म्हणून असा गेलो बसलो खोडच्या 2-4 बाया आल्या पाया पडायला एक बाय म्हणाली माय महाराज म्हणलं काय बाई बघा कशी वर माय नटाली 5-5 मिनिटाला नवी लुगडी नेसायली म्हणलं होती की बाई तू का पोड तू काय नाही माय मग मी वर माय कवा होईल सांगा की म्हणलं तू वर माय व्हायला चालीस आज नाही उद्या होशील नाही माय खरं सांगा की म्हणलं खरं सांगायलो बाई उद्या होशील नाही माय मग खरं बोला की म्हणलं बाई खरं बोलतो तुला लेकरं किती नांदायच गेले नाही मराय वरमाय होईल काही कित्येक बाया नांदून वरमाय होईनात निनांदी वरमाय होत असते डोंगरानं कपाटानं बसून मेळ नाही महाराज देवाचा संसार भोगणारला देव गोसत आहे विठाला विठाला एक जन्म नाही कोटी एक जन्म जाओ परी न पविजय माते जाऊ नको वनाला देव गोसत नाही तुला हे कस काय मायनं सांगितलं तुझ्या अंतःकरणामध्ये सावत्र मायाविषयी द्वेष नांदते अंतःकरणातला द्वेष नाहीसा कर तुला देव भेटल काय करू माय जाय मातेकड मातेची क्षमा माग मातेचा आशीर्वाद घे वनात जाय भगवत प्राप्ती होईल माईकडे गेलं पाय धरले मातेचे माते क्षमा असावी मला वनात जासे भगवत प्राप्तीसाठी मला तुझा आशीर्वाद पाहिजे माईला वाटलं लेकराला मारून हात लावलं तरी लेकरू माझ्याकडे आलं पाया पडाले क्षमा मागायले पोटशी धरलं मातेला प्रेम आवरणा लेकराविषयी हृदय भरून आलं तोंडावून हात फिरवला बाळा खुशाल वनात जाय तुला देवप्राप्ती होईल माझा आशीर्वाद आहे अंतःकरणातला विकार निघून गेला प्रेम निर्माण झालं विकार गेल्याबरोबर टाव फोडून भजन केलं देवाचीच प्राप्ती झाली आडळपदी बाळ बैसविला धुरू खिराचा सागर उपमन्या म्हणून अंतःकरण निर्मळ ठेवून भजन करा या पद्धतीनं जर तुम्ही चाललात आता मार्ग पुष्कळेच सांगायला वेळ नाही तिन्हीची पंथी चालू जाता न पडे गुंता कुठे काही विठोबार कुमार विठ्ठल जय जय